तर मंडळी, पहिलं हा फोटो बघून घ्या. तर हा आहे अविनाश ठोंबरे दादा. आता ह्याच्या मनात एक खूप मोठी भीती आहे, कारण हा काय म्हणत होता की हा कॅप्टन खरात जो आता प्रकरण उघडकीस आलेला आहे, तर त्या कॅप्टन खरात दादाशी कनेक्ट झालता. आणि ती कनेक्ट व्हायचं कारण म्हणजे ह्याची बायको आणि ह्याची बहीण. कारण विषय काय होता म्हणला, ह्याच्या बायकोला पण आणि बहिणीला पण लेकरं होत नव्हते वाटते. मग ह्याला कुणीतरी सांगितलं की असा असा खूप मोठा बाबा आहे आणि तो पैसे जास्त घेतो, पण त्यानं जर औषध दिलं तर त्यापासून लेकरं होतात. मग त्याला ऍड्रेस वगैरे दिला. मग हा तो कॅप्टन खरातकडे गेला आणि कॅप्टन खरातकडे गेल्यानंतर ह्याची बायको पण प्रेग्नेंट राहिली आणि ह्याची बहीण पण प्रेग्नेंट राहिली वाटते. आणि म्हणजे कॅप्टन खरातनं दिलेल्या आता त्या तीर्थामुळे प्रेग्नेंट राहिली का, आत्ता असे काही व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत त्या कॅप्टन खरातचे. आणि ज्या लेडीजनं तक्रार केली तर त्या लेडीजनं काय सांगितलेलं होतं की कॅप्टन खरात जे तीर्थ देतो त्या तीर्थामध्ये गुंगीचं औषध किंवा जो तो पेढा देतो त्या पेढेमध्ये गुंगीचं औषध देऊन तो बलात्कार करतो. आता ह्या दादाला टेन्शन कोणतं आलंय माहितीये का, की ह्याची बायको प्रेग्नेंट राहिली, बहीण प्रेग्नेंट राहिली, लेकरही झाले त्यांना, पण ते ह्या दादाला वाटतंय की ते लेकरू माझंच आहे किंवा त्या बहिणीचं झालेलं लेकरू त्या दाजीचंच आहे का, त्या कॅप्टन खरात जो बलात्कार करत होता बायकांना गुंगीचं औषध देऊन त्याच्यातून त्या प्रकारातून लेकरू झालंय हेच ह्याला कळना. त्यामुळं हा दादा कन्फ्यूज आहे. बरं ठीक आहे, ह्याचं म्हणणं असं आहे की ती कुणापासून का लेकरू होईना, पण ते झालं म्हणजे घरात मूल तर खेळलेलं आहे. मग ह्या दादापासून हो किंवा त्या कॅप्टन खरातकडून हो, काय जे असेल त्या कॅप्टन खरातची कृपा असेल किंवा जे काय असेल ते असेल. पण जे आता सोशल मीडियावर काय व्हायरल झालेलं आहे की कॅप्टन खरातकडे जो पेनड्रॉय सापडला त्या पेनड्रॉय मध्ये महिलांचे व्हिडिओ आहेत. हे जी घाणेरडा प्रकार केलेला गुंगीचं औषध देऊन महिलांवर जो बलात्कार केलाय त्याचे व्हिडिओ आहेत. तर ह्याला भीती कोणती आहे माहितीये का, ते जे काय 50-60 व्हिडिओ आहेत त्या पेनड्रॉय मध्ये, त्या व्हिडिओ मध्ये ह्याच्या बायकोचा किंवा बहिणीचा व्हिडिओ जर असला आणि तो जर व्हिडिओ व्हायरल झाला तर ह्याला भीती वाटायली की आपली इज्जत काय राहणार आहे मग असे जर, कारण त्या बाईचे काही टेबल खुर्ची प्रकार सगळे व्हिडिओ व्हायरल झालेत ना काही, तर ह्याला ती भीती आहे. तर दादा असं काय घाबरू नको, कारण तो जी पेनड्रॉय आहे ना तो पेनड्रॉय आता पोलिसांच्या ताब्यात आहे आणि पोलिस कुणी आया बहिणीची इज्जत चव्हाट्यावर नाही ती देणार. आणि पोलिसांना पण विनंती करेन की कितीतरी लोकांना आता अशी भीती आहे की आपण त्या कॅप्टन खरातकडे आपल्या बायका गेलेल्या आहेत. आता 50 व्हिडिओ म्हणलं तर बाकीचे तर सोडाच, पण जी व्हिडिओ आहेत ती 50 आहेत. तर प्रत्येकाला ती भीती वाटत असेल, कारण कुटुंबाची इज्जत जर सोशल मीडियावर आली तर सगळा समाज बघेल. त्यामुळे पोलिस तर करणारच नाहीत, कारण ते आता गुपितच व्हिडिओ ठेवणार आहेत. तर अजिबात घाबरू नको दादा, कारण पोलिसाकडून जरी त्यामध्ये तुझ्या बायकोचा तसा व्हिडिओ जरी असला तरी तो काय बाहेर येणार नाही. आणि राहिला प्रश्न की ते जी तीर्थ घेण्यासाठी मी त्या कॅप्टन खरातकडे जावं, हे शक्य नाही. कारण मी जनतेला अंधश्रद्धेतून बाहेर निघा म्हणते. ह्याचं एकच कारण आहे, जे माझ्या आई वडिलांनी लहानपणापासून संस्कार दिलेले आहेत ते संस्कार शाहू फुले आंबेडकर ह्यांच्या विचारावर चालायचे दिलेले आहेत. कुठल्या भोंदूबाबामध्ये अडकून पडायचे मला माझ्या आई वडिलांनी संस्कार दिलेले नाहीत. त्यामुळं ना मी लहानपणी कुठल्या भोंदूबाबात अडकून पडले ना आत्ता पडले. आणि हे जी समस्या सोडवण्यासाठी भोंदूबाबाकडे लोक जातात, तर अशा जर भोंदूबाबानं समस्या सोडवल्या असत्या तर कुणाच्याच आयुष्यात संकट आले नसते. भोंदूबाबाला स्वतःच काय पुढे अटक होणार आहे, हे उघडकीस येणार आहे हे कळलेलं नाही, तर ती तुमचं आमचं भविष्य काय सांगणार आहे. त्यामुळं ना मी आणखीन पण परत सुद्धा सांगेल की असं भोंदूबाबाच्या ती चक्रामध्ये अडकून पडू नका. आणि भोंदूबाबाकडे जाणे ही पैसेवाल्याचे काम आहेत. आपल्यासारखे गोरगरीब ही देवाला मनापासून हात जोडतील की देवा आमच्यावरचे संकट दूर कर, आणि मी तेच करते. मी 96 कुळी मराठा आहे, हिंदू, पण मी माझा हिंदू धर्म वाचवण्याचं काम करते अंधश्रद्धा निर्मूलनातून. त्याचं एक कारण सांगते, माझा देवावर खूप विश्वास आहे.
आणि हिंदू धर्मामध्ये असे भोंदू बाबा पैदा झाले की त्यामुळंच आपला हिंदू धर्म बदनाम होतो. तर हिंदू धर्माला जर बदनामीपासून वाचवायचं असेल तर आधी ह्या भोंदू बाबापासून वाचवणं खूप गरजेचं आहे. आणि तेच आपल्याला थोर पुरुषांनी सुद्धा सांगितलेलं आहे. आणि मी घराला ह्याला त्याला लिंबू मिरची बांधेल ही एक वेळा, पण त्यापेक्षा महत्वाचं मी हेच विचार करन की घराला गाडीला लिंबू मिरची बांधण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचा गाडीमध्ये फोटो ठेवा, घरामध्ये फोटो ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो ठेवा. जेव्हा तुम्ही थोर पुरुषांचे फोटो लिंबू मिरची पेक्षा थोर पुरुषांचे विचार आणि फोटो तुमच्या घरामध्ये ठेवचाल तर कुठलीही नकारात्मक ऊर्जा आणि भूतबाधा कधीही तुमच्या मागं लागणार नाही. कारण थोर पुरुषांच्या विचारात आणि थोर पुरुषाच्या प्रतिमेत ती ताकद आहे. हे विचार माझ्या आई वडिलांनी लहानपणापासून माझ्यात रुजवलेले आहेत. त्यामुळं मी ही अमृत घेऊन येते. आणि तू दादा फसलेला आहेस अमृत घेऊन, आणि आता तुला झालेले लेकरं आहेत ना तर ती सांभाळ बाबा, कुणाचे पण असू देत, पण शेवटी नाव तर आता तुझं लागलेलं आहे ना. त्यामुळं मी बाकीच्यांना पण सांगल, अंधश्रद्धेपासून लांब राहा.